बोल क्या ओके. सर, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. 25 जागेवर विजय झालेले उमेदवार. आता पुढे काय राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि युवा स्वाभिमानला सोबत घेणार का अजून कोणत्या पार्टीला घेणार? महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मी देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने घोडदौड कायम राखली आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा महापौर होतोय. ठाण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा महापौर होईल. आणि 27 पैकी 19 महानगरपालिकांवर निर्विवाद बहुमत मिळालं आहे. अमरावतीमध्ये आपल्याला माहित आहे की इथे जे लोकसंख्येचं प्रमाण आहे, आणि मी वारंवार जी भीती व्यक्त करत होतो MIMच्या संदर्भात, काँग्रेसच्या संदर्भात, आणि ती भीती खरी ठरण्याची वेळ आलेली होती. आणि तशाही परिस्थितीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणजे 25 नगरसेवक म्हणून निवडून आले. आणि त्या खालोखाल मला असं वाटतं युवा स्वाभिमानचे नगरसेवक आहेत 16, शिवसेना शिंदे गटाचे 4 नगरसेवक आहेत, 3 नगरसेवक आहे, आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे पण 11 नगरसेवक आहे. पण MIM आणि BSPचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहे. MIM आणि काँग्रेसचे पहिल्यांदा निकाल लागले तेव्हा त्या भागामधून MIMची चांगली घोडदौड सुरू होती. आणि आजचं जे चित्र आहे, असं वाटतं की अमरावतीच्या जनतेने कौल दिला आहे की महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि अमरावती महानगरपालिकेचा विकास आणि सुरक्षितता द्यावी, आणि असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळं आता हे चित्र थोडं स्पष्ट होईल, त्यावर चर्चा होईल आणि त्याप्रमाणे निर्णय निश्चितपणे घेतला. सर, सर्वात मोठं प्लॅनिंग